तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला लग्नाला जायचंय आणि काहीच तुमची तयारी झालेली नाहीये, त्याचबरोबर तुम्हाला ब्लीच फेशियल करायला टाइम मिळालेला नाहीये आणि लग्नच नाही तर कुठलंही फंक्शन, कुठलंही ऑकेजन असू द्या, बर्थडे पार्टी, पूजा, लग्न किंवा छोटीशी पार्टी जरी असली तरी आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपण छान दिसावं किंवा आपल्या चेहऱ्यावर तो नॅचरल ग्लो असावं. तर तसाच ग्लो आज मी तुम्हाला जेंट्स लेडीज दोघांसाठी हा फेस मास्क चालून जाणार आहे. ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे आणि तो फेस मास्क फक्त मी घरगुती साहित्यामध्ये तुम्हाला दाखवत आहे. कुठेही जायची गरज पडणार नाहीये. तो फेस मास्क तुम्ही एकदा लावला म्हणजे 15 मिनिटं ठेवायचं आहे आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाकायचं आहे. कुठेही तुम्हाला जाण्या अगोदर फक्त तुम्ही 15 मिनिटं लावायचं आहे. तर लगेच तुम्हाला अगदी पार्लर सारखा इन्स्टंट ग्लो लगेच पाहायला मिळेल. त्यामुळे उशीर न लावता आपण सुरुवात करूया. चला मी तुम्हाला फेस मास्क दाखवते. आता सर्वात प्रथम इथे एक तवा तापायला ठेवायचा आहे. तवा चांगला तापल्यानंतर त्यावर अर्धा चमचा हळद आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता जेवढी फेसला लागेल, चेहऱ्याला जेवढी लागेल तेवढे तुम्ही अगदी मानेला सुद्धा लावू शकता, हातांना पण लावू शकता. तर तेवढी आपल्याला हळद इथे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे फेस पॅक तेवढी हळद तिथे घ्यायची आहे. आता इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. ती व्यवस्थित अशी नॉर्मल गॅसवर भाजून घ्यायची आहे. अगदी गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही आहे. नॉर्मल गॅसवर भाजून अगदी काळसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. हळदीचे फायदे तुम्हाला माहीतच आहे. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे. जंतुनाशक असल्यामुळे ब्लिचिंगचं काम चांगल्या प्रकारे हळद ही करते. हळदीमुळे बघा चेहरा अगदी फेअर होतो, गोरा, तजेलदार, टवटवीत दिसायला लागतो. आणि हळद ही इतकी गुणकारी आहे ना की स्किन बर्न झालेली रिकवर करते, स्किन टॅनिंग, तसेच बघा स्किनचा पोत सुधारतो हळदीमुळे. आणि हळदीमुळे चेहरा काळवंडला असेल तर तो अगदी बघा 7 ते 8 दिवसांमध्ये लगेच फेअर व्हायला लागतो. जर तुम्ही एकदा लावला तर लगेच तुम्हाला फरक जाणवेल. आणि याच्यामध्ये मी जे इन्ग्रेडियंट घातलेले आहेत ना तर ते खूप गुणकारी आहेत. तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आणि कधीही तुम्हाला कुठलंही ऑकेजन असू द्या, कुठलंही फंक्शन असू द्या, त्या अगोदर हा फेस पॅक एकदा तरी तुम्ही लावून बघा. आता बघा हळद मी व्यवस्थित भाजून घेतली आहे. तर अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे. ती एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेते मी. तर ही आता आपण एका काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायची आणि असा कलर येईपर्यंत ती व्यवस्थित भाजून घ्यायची. अगदी कॉफीसारखा कलर आला पाहिजे. तर आता ही मी भाजून घेतली आहे आणि एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तर आता त्यामध्ये बघा आपल्याला 1 चमचा बेसन पीठ ॲड करायचं आहे. आता बेसन पीठ पण किती गुणकारी आहे तुम्हाला माहिती आहे स्किनसाठी. त्याने त्वचा अगदी मऊ, टवटवीत, तजेलदार होते, सॉफ्ट होते. आणि आता थंडीच्या दिवसांमध्ये तर बेसन पीठ आपण वापरल्याने स्किन खूप तुकतुकीत होते आपली, अगदी मुलायम सॉफ्ट लागते बघा. तर बेसन पीठ आपल्याला यामध्ये 1 चमचा ॲड करायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये बघा आपल्याला इथे मध घालायचे आहे. आता मधसुद्धा ही स्किन टाईट करण्याचं काम करतं बघा, एवढी गुणकारी आहे मध. आता मी मागे पण तुम्हाला एक कॉफी पॅकचा व्हिडिओ दाखवलेला आहे, चॅनलवर मी तो अपलोड केलेला आहे बघा. तर मध एवढी गुणकारी आहे ना स्किनसाठी. तर आपली जी वाढत्या वयामध्ये बघा स्किन लूज होते, अगदी चेहऱ्याची स्किन बघा लूज पडते. म्हणजे जे आयब्रोज आहे ते खाली झुकलेले डोळ्यांवर असतात किंवा आपले काहींचे बघा स्किन म्हणजे लूज पडलेली असते की अगदी सुरकुत्या दिसायला लागतात आणि गालसुद्धा असे लोंबलेले दिसतात. तर ते स्किन टाईट करण्याचं काम ही मध करते. त्यामुळे मध वापरायचे आहे आपल्याला यामध्ये. आणि हा एवढा इफेक्टिव्ह फेस पॅक आहे ना, तर मी स्वतः ट्राय करते आणि मग नंतर मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी कधीच पार्लरमध्ये जात नाही. मी असंच घरगुती हाच फेस पॅक नाही तर मी अजून खूप काय काय असे फेस पॅक मी ट्राय करते ज्याने साईड इफेक्ट नाही, ऑल टाईपच्या स्किनसाठी आहेत आणि त्याचबरोबर एवढे गुणकारी आहेत ना की फक्त घरगुती साहित्यामध्ये तुम्हाला काही बाहेरून आणायची गरज पडणार नाही आहे. आता मध, बेसन पीठ आणि हळद पावडर हे सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतं. त्यामुळे ह्या घरगुती तिन्ही साहित्यांमध्ये जर हा फेस पॅक तुम्ही बनवून एकदा लावला ना तर बघा तुमचे स्किनला आहे ना अगदी तुमची स्किन टवटवीत आणि ग्लो शाईन करायला लागेल. अगदी पार्लरसारखा इन्स्टंट ग्लो येईल बघा. आणि ऑलरेडीच तुमची स्किन नॅचरलच चांगली आहे तर तुम्ही हा जरी फेस पॅक लावला तरी ती खूप शाईन करायला लागेल बघा स्किन तुमची. तर असं आपण वाढत्या वयामध्ये काळजी घेतली पाहिजे. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून एकदाही लावू शकता किंवा कधी तुम्हाला काही बाहेर जायचं असेल, काही फंक्शन असेल, काही ऑकेजन असेल त्या अगोदर तुम्ही फक्त 15 मिनिटं लावून ठेवायचं आहे आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं त्याच्यामध्ये
मिक्स होईल मध, तेवढी मध आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे. असा फेस पॅक तयार करून घ्यायचा आहे बघा. याची कन्सिस्टन्सी ना अशी एवढी ठेवायची आहे आणि ती आपल्याला चेहऱ्याला व्यवस्थित लावता येईल, चेहऱ्यावर ॲप्लाय करता येईल असं आपल्याला ठेवायचं आहे. तर जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आहे. तर आता हे बघा, तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि खूप गुणकारी आहे. अगदी मी जे तुम्हाला त्यामध्ये साहित्य आपण ॲड केलेलं आहे ते सगळे गुणकारी आहेत. साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे. ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे. अगदी जेंट्स लेडीज दोघांसाठी हा फेस पॅक आहे. तर आता मी तुम्हाला बघा चेहऱ्यावर ॲप्लाय करून दाखवते. तर असं काचेच्या बाऊलमध्ये तो फेस पॅक तयार करायचा आहे आणि तुम्ही हवं तर असं चमच्याने किंवा तुमच्याकडे ब्रश असेल फेस पॅक लावायचा तर त्यानेही तुम्ही लावू शकता. पण मला असं वाटतं की हातांच्या बोटानेच व्यवस्थित लावता येईल, कारण मध ॲड केल्यामुळे तो चिकटपणा जास्त असतो. तर एक प्रकारचा तो फेस मास्कच तयार झालेला आहे. तर बघा काही जण बाहेरून एवढे महागातले जे फेस मास्क आणतात ना, की चारकोलचा, उट्टनचा किंवा बघा जो कोरियन फेस मास्क असतो, अगदी त्यापेक्षाही हा घरगुती फेस मास्क इफेक्टिव्ह आहे. तुम्ही एकदा करून बघा, बाहेरून आणायची गरज पडणार नाही. हा 15 मिनटं ठेवायचा आणि चेहरा थंड पाण्याने धुवायचा. तर मी 15 मिनटं ठेवला आणि तुम्ही माझा चेहरा बघू शकता. एवढा टवटवीत आणि तजेलदार दिसतोय. एकदाच लावलं आहे बघा मी फक्त. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि काय फरक पडला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.